मंडळी नमस्कार. मी बाबू पोटे. आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आपल्या सगळ्यांना आता निकालाची उत्सुकता आहे. खरं तर 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात एक याचिका दाखल झाली आणि अ, ज्या नगरपालिकांच्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत, त्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या खरं तर 2 डिसेंबरला, त्यांची मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रितरित्या करण्याचा निर्णय नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला होता. त्याला खरं तर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तोच निकाल कायम ठेवला आणि त्यामुळे 21 डिसेंबरला आपल्याला जी काय उत्सुकता आहे राज्यातल्या नगरपालिकांमध्ये कोणाच्या सत्ता येतील, कोण पुढे असणार आहे किंवा कोणत्या पक्षाचे जास्त नगराध्यक्ष होतील, अशी जी उत्सुकता आपल्याला असणार आहे, तशीच उत्सुकता कर्जत मतदारसंघातील खोपोली, कर्जत आणि माथेरान या 3 नगरपालिकांबाबत सुद्धा आपल्याला असणार आहे निश्चितपणे. या तीनही नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना, कर्जतमध्ये भाजप आहे परंतु शिंदे सेना सुद्धा त्यांच्यासोबत आहे, अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. खरं तर वर्षभरापूर्वी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि विद्यमान आमदार महेंद्र थोरवे असाच थेट सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी निसटता विजय महेंद्र थोरवे यांना मिळाला आणि 5,500 मतांच्या फरकाने सुधाकर घारे यांना पराभवाचा सामना करावा लागला. खरं तर सुधाकर घारे हे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते, तरी 90,000च्या आसपास त्यांना मतदान झालं आणि अपक्ष म्हणून कर्जत विधानसभा जो काही मतदारसंघ निर्माण झालाय, तेव्हापासूनची सगळ्यात जास्त अपक्षाने घेतलेली ही मतं आहेत आणि खरं तर 1 to 1 ती लढत झाली होती. परंतु महेंद्र थोरवे यांनी त्या निवडणुकीत जरी बाजी मारली असली तरी ग्रामीण भागात सुधाकर घारे यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. शहरी भागात मात्र ते मागे होते. त्यामुळं नगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये शहरी भागात ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुधाकर घारे यांनी निश्चितपणे केलाय. अर्थात निकाल अजून बाकी आहे. खोपोलीत राष्ट्रवादीची सत्ता येते की शिंदे सेनेचा नगराध्यक्ष होतो, कर्जतला पुष्पा दगडे नगराध्यक्ष होतात की स्वाती लाड, कर्जत नंतर माथेरानला सुद्धा राष्ट्रवादीचा घड्याळाचा गजर होतो की धनुष्यवानाची सत्ता येते, हे सगळं आपल्याला पाहावं लागणार आहे. परंतु ताकद मात्र सुधाकर घारे यांनी निश्चितपणे नगरपालिका निवडणुकांमध्ये लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याचा चांगला परिणाम, त्याचे चांगले रिझल्ट, म्हणजे ज्या काही आता चर्चा सुरू आहेत तर त्याचे चांगले रिझल्ट, चांगले परिणाम निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते. नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर आता वेध सगळ्यांना लागलेत ते म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे. खरं तर जी काय ओबीसी आरक्षणाची मर्यादा आहे ती 50% पेक्षा जास्त असल्यामुळे अनेक ठिकाणच्या निवडणुका न्यायालयाने खरं तर थांबवल्या होत्या आणि त्यामध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या निवडणुका होतील की नाही, महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर होतील का किंवा होणारच नाहीत, कारण 31 जानेवारीच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका घेण्याचे आदेश, स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे 31 जानेवारीच्या पूर्वी ह्या निवडणुका निश्चितपणे होतील. ज्या जिल्हा परिषदांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्यांच्या निवडणुका कदाचित पुढे जाऊ शकतात किंवा ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या थांबतील निवडणुका. परंतु ज्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीने ही मर्यादा ओलांडलेली नाही त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका निश्चितपणे होतील. एक 2-4 दिवसात आचारसंहिता जाहीर होईल अशी चर्चा आहे. जे राज्य सरकारचं जे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरला सुरू आहे ते शनिवारी संपेल, म्हणजे उद्याच शनिवार, उद्या त्याचा शेवटचा दिवस असेल. अधिवेशनाचे सूप वाजले की कदाचित सोमवारी जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्याची आचारसंहिता जाहीर होऊ शकते असं बोललं जाते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आपण जिल्हा परिषद निवडणुकांच्या वरती आता बोलणार आहोत. जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातली, कोणत्या क्षणी निवडणुका जाहीर होतील, त्यामुळे त्याच अनुषंगाने आता आपण भविष्यात पुढचे काही दिवस निश्चितपणे बोलणार आहोत. आपण जर आतकरगाव जिल्हा परिषद, खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषदेचा जो गट आहे, पूर्वीचा तो सासगाव होता, आता तो आतकरगाव झालाय. त्या एका गटापुरता जर आपण बोलायचं ठरलं तर आतकरगाव जिल्हा परिषदेच्या गटातून खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. म्हणजे त्या राष्ट्रवादीकडनं इच्छुक उमेदवार, अर्थात एकच इच्छुक उमेदवार असल्यामुळं त्यांनाच उमेदवारी मिळेल हे जवळजवळ चित्र स्पष्ट आहे. श्रद्धा साखरे हे या सासगाव पंचायत समिती गणातून, म्हणजे आता तो आतकरगाव पंचायत समिती गण झालाय, साधारण 8-9 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीत त्या निवडून आल्या आणि पहिल्याच टर्मला त्या खालापूर पंचायत समितीच्या सभापती झाल्या. श्रद्धा यांचे पती अंकित साखरे हे राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष आहेत. त्यांनी देवनाफे ग्रामपंचायतीचं थेट सरपंच पद भूषवलं आहे. जिल्ह्यात एक वजन असलेला एक युवा नेता, राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे असतील, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे असतील,
माजी आमदार अनिकेत तटकरे असतील, या सगळ्या तटकरे कुटुंबांची अत्यंत जवळचा विश्वासू सहकार्याची आणि अशी जी काय ओळख आहे ती अंकित साखरे यांची आहे. त्यामुळे एका वेगळ्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष या निवडणुकीला सामोरे जाईल हे निश्चित. निवडणुका जाहीर व्हायच्या जरी बाकी असल्या तरी श्रद्धा साखरे यांनी आपला म्हणजे गाव भेटीचा जो कार्यक्रम, महिलांच्या विशेषतः त्या भेटी घेताना दिसतात. सध्या त्या खानाव पंचायत समिती गणात फिरताना आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या गावात जाऊन महिलांच्या समस्या समजून घेत आहेत, त्यांची ओळख करून घेत आहेत, त्यांना काय अडचणी आहेत त्या समजून घेतात आणि एक संवाद दौरा आपण म्हणूयात त्यांचा गेली काही दिवस सुरू आहे आणि उत्तम असा प्रतिसाद श्रद्धा साखरे यांच्या त्या संवाद दौऱ्यांना मिळताना दिसतो. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या वार्डातल्या म्हणजे जिल्हा परिषदेचा जो गट आहे त्या गटातीलच महिला त्यांच्यासोबत असतात. गटाच्या बाहेरील कोणीही पदाधिकारी त्यांच्यासोबत या दौऱ्यात नसतात. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह महिलांमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात सुद्धा पाहायला मिळतोय. जे अंकित साखरे यांचा जो काय कनेक्ट आहे तरुणांची, विशेषतः त्यांची जी काय नाळ जोडलेली आहे, इतकी वर्षे ते राजकारणात आहेत. त्यांनी सरपंचपद मी मगाशी म्हणालो तसं देवनावाचं भुसवळे तालुक्याचे युवक अध्यक्ष होते आणि एक तरुण कार्यकर्ता म्हणजे अगदी लहान वयात एक झेप घेणारा कार्यकर्ता. त्यामुळे त्यांचं जे काही तरुणांचं जे काय कनेक्ट आहे, मोठ्या प्रमाणात त्यांचा दहीहंडी उत्सव त्यांनी आपण साजरा केल्याचं पाहायला म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी राबवले. पण दहीहंडी हा उत्सव क्रिकेटचे सामने त्यांनी राबवले होते, परंतु दहीहंडीचा जो काही उत्सव आहे तो सगळ्यांच्या लक्षात, पाली फाट्यावरची दहीहंडी, अंकित साखरेची दहीहंडी असं एक अशी फेमस झाली होती आणि तरुणांच्या पर्यंत पोहोचण्याचं एक ते साधन असतं दहीहंडी. आणि त्या माध्यमातून अंकित साखरे यांनी गेले काही दिवस जे काही पेरलंय ते खरं तर आता उगवण्याची शक्यता आहे आणि त्याने ह्या सगळ्या जी काय निवडणूक होते, जी काय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला श्रद्धा साखरे सामोरे जात आहेत त्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल असं चित्र सध्या तरी आहे. ज्या पद्धतीने श्रद्धा साखरे मतदारसंघात फिरतायत, महिला मोठ्या प्रमाणात त्यांचं उत्स्फूर्तपणे ठिकठिकाणी ज्या पद्धतीने स्वागत करतायत, ते जर पाहिलं तर या निवडणुकीत राष्ट्रवादी एक पाऊल पुढे असल्याचं चित्र निश्चितपणे आहे. आतकरगाव जिल्हा परिषद गटात 2 पंचायत समितीचे गण आहेत, एक सासगाव आणि एक आतकरगाव. त्यापैकी खानावमधून भूषण पाटील हे राष्ट्रवादीचे खालापूर तालुक्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत आणि एक तरुण कार्यकर्ता आहे, धडपड्या कार्यकर्ता आहे. त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जाते. जो काय आतकरगाव पंचायत समितीचा गण आहे तिथेही एक चांगला उमेदवार राष्ट्रवादी देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीचाच एक कार्यकर्ता पुन्हा स्वगृही परतून त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे एक अत्यंत चांगलं पॅनल या गटातून राष्ट्रवादी देईल असं आपल्याला चित्र दिसते. त्या तुलनेत शिंदे गट खूपच मागे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मुख्य म्हणजे विद्यमान आमदार शिवसेनेचा, विद्यमान खासदार शिवसेनेची ग्रामीण भागात मोठी ताकद आहे, परंतु अद्याप त्यांना उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत. खरं तर शिंदे गटात जो काय आतकरगाव जिल्हा परिषदेचा गट आहे त्या गटामध्ये शिंदे गटाकडे दिग्गज असे नेत्यांची फौज आहे, परंतु एकही नेता स्वतःहून उमेदवारी घ्यायला तयार नसल्याने भाजपकडून त्यांना उमेदवार आयात करून घ्यावा लागतो आणि भाजपमधून आलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची चर्चा बोलली जाते. खरं म्हणजे पंचायत समितीला म्हणजे जो काय आतकरगावचा पंचायत समितीचा गण आहे तिथे सुद्धा आयात उमेदवारच घेण्यावर शिंदे सेनेचा जोर असल्याचं चित्र आहे. अर्थात ह्या जर तर त्या गोष्टीत अजून काही चित्र क्लिअर झालेलं नाहीये. भविष्यात शिंदे गट आपल्या कार्यकर्त्याला सुद्धा उमेदवारी देऊ शकतं, कारण भाजप, राष्ट्रवादी, शिंदे सेना ही राज्यात जरी एकत्र असले तरी खालापूर तालुक्यात किंवा या मतदारसंघात, कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादीसोबत कोणत्याही परिस्थितीत जायचं नाही अशी भूमिका शिंदे सेनेची आहे. तशीच भूमिका राष्ट्रवादीची सुद्धा आहे. आमदार महेंद्र थोरवे आणि शिंदे सेनेसोबत आघाडी करायचीच नाही, जायचंच नाही अशी भूमिका राष्ट्रवादीची सुद्धा आहे. त्यामुळे हे 2 पक्ष कधीच एकत्र येणार नाहीत हे क्लिअर आहे. भाजपचं जे काय आहे, कारण भाजपने नगरपालिका ज्या झाल्या आता नुकत्याच कर्जत, कोपरी आणि माथेरान, मग त्या 3ही नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीला बाजूला ठेवून शिंदे सेनेसोबत आघाडी केली होती, युती केली होती. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तोच फॉर्म्युला वापरला जातो का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि तो जर फॉर्म्युला वापरला गेला तर भाजपत ज्या उमेदवार शिंदे सेनेत जाऊन लढण्याची शक्यता आहे तसं वर्तवलं जाते, तशी शक्यता वर्तवली जाते, तर ती कदाचित भाजपकडनंच त्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाऊ शकते. आमदार त्याच्या पद्धतीची भूमिका घेऊ शकतात आणि भाजपला खालापूर तालुक्यातील ही जी आतकरगाव जिल्हा परिषदेचा गट आहे ती जागा सोडली जाऊ शकते. आतकरगाव पंचायत समितीचा जो गण आहे ती सुद्धा जागा भाजपला सोडली जाऊ शकते. अशा प्रकारच्या चर्चा आहेत. कारण वरच्या खानाव गणातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांचं नाव जवळजवळ जाहीर आहे. त्यांनी कामाला सुद्धा सुरुवात केली आहे. म्हणजे शिंदे सेनेचे एकमेव उमेदवार खालापूर तालुक्यात जो कोणी जाहीर झाला असेल तर ते भाई शिंदे यांचं नाव आहे. हे सुद्धा मोठी गोष्ट आहे. भाई शिंदे सुद्धा कामाला लागले. त्यामुळे
एकीकडं राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेचा उमेदवार मैदानात उतरलेला असताना शिंदे सेनेच्या गटात मात्र तसं बघायला गेलं तर सामसूम आहे. म्हणजे जरी एक उमेदवार फिरतोय असं जरी चित्र असलं तरी तो उमेदवार भाजपचा आहे की शिंदे सेनेचा आहे हे अजून क्लिअर झालेलं नाहीये. शिंदे सेनेची भाजपची युती आहे का हे सुद्धा क्लिअर झालेलं नाही. त्या तुलनेत राष्ट्रवादी मात्र पुढे असल्याचं चित्र आहे आणि त्याचाच फायदा श्रद्धा साखरे यांना निश्चितपणे होऊ शकतो. ज्या पद्धतीने श्रद्धा साखरे मतदारसंघात फिरतायत, ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत होते ते पाहता त्यांना उज्ज्वल भविष्य आहे. पंचायत समितीला जी निवडणूक झाली होती मग त्यात 1400 मतांनी त्यांनी समोरच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्याच पद्धतीने आताही चित्र असल्याचं स्पष्टपणे दिसतं. ज्या पद्धतीने अंकित साखरेंनी मी मगाशी जसं म्हटलं की जी काही पेरणी केली, ज्या पद्धतीने ते काम करतात, लोकांच्या संपर्कात असतात, लोकांना मदत करतात किंवा अनेक सहकारी जे त्यांनी जोडले त्या सगळ्याचा फायदा त्यांना निश्चितपणे होईल. खाली पंचायत समितीला जे दोन उमेदवार असतात ते सुद्धा स्ट्रॉंग उमेदवार असल्यामुळे खालचे उमेदवार जर स्ट्रॉंग असतील तर वरच्या उमेदवारांना निश्चितपणे फायदा होतो आणि तो फायदा सुद्धा या निवडणुकीत श्रद्धा साखरे यांना निश्चितपणे होईल. एकीकडे अंकित साखरे असतील, भूषण पाटील असतील, सासगाव पंचायत समितीतील जो संभाव्य उमेदवार आहे हे तीनही जे काही कार्यकर्ते आहेत ते तीनही तरुण चेहरे आहेत. म्हणजे अनुभव त्यांना राजकीय आहे निश्चितपणे, परंतु 50च्या आतील हे सगळे तरुण कार्यकर्ते आहेत. या उलट शिंदेसेना आणि भाजप जर एकत्र झाली तर भाई शिंदे यांच्यासारखा एक दिग्गज नेता त्यांच्याकडे आहे, ज्यांनी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष पद भूषवले. शिवसेनेचे अनेक वर्ष ते तालुका प्रमुख होते. गाढा अभ्यास आणि मोठा अनुभव असलेले नेते म्हणून भाई शिंदे यांची ओळख आहे. दुसरीकडे आता भाजपमध्ये असलेले नरेश पाटील असतील, हे सुद्धा मोठे नेते आहेत. ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते, सभापती होते, खालापूर पंचायत समितीचे सभापती होते. अशी दिग्गज मंडळींची फौज, उल्हास भुरके असतील या वार्डात राहणारे, HR पाटील असतील, अशी अनेक नावं आपण घेऊ शकतो. जी दिग्गज नेत्यांची जी काय फौज असते ती फौज म्हणजे शिंदेसेना आणि भाजपकडे आहे. या उलट जर का आपण राष्ट्रवादीकडे जर का पाहिलं तर अंकित साखरे 40ला तरुण, भूषण पाटील 40-42ला तरुण आणि जी सासगाव पंचायत म्हणजे आतकरगाव पंचायत समितीत जी काय उमेदवारी दिली जाईल किंवा जे काही संभाव्य नाव चर्चेत आहे तर ते सुद्धा अगदी 40-42ला एक तरुण, अशी एक तरुण कार्यकर्ते विरुद्ध सिनियर नेते म्हणूया आपण, कार्यकर्ते म्हणून येत नाही, अशी एक लढत आतकरगाव जिल्हा परिषद गटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि खरं तर ही चुरशीची निश्चितपणे लढत होईल. परंतु आजचं जर का चित्र आपण पाहिलं, अर्थात निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत, त्यामुळे निवडणुका जाहीर होईपर्यंत बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतील. परंतु आज मात्र राष्ट्रवादींनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या श्रद्धा साखरे निश्चितपणे घरोघरी पोहोचल्यात. श्रद्धा साखरे यांचं नाव निश्चितपणे घरोघरी पोहोचलंय आणि श्रद्धा साखरे निवडणूक लढणारी जिल्हा परिषदेच्या हे जवळजवळ प्रत्येकाला माहीत झालंय. अर्थात श्रद्धा साखरे हे सभापती होते त्यामुळे त्यांचं काय नाव माहीत नसणं किंवा त्या अनोळखी आहेत असं त्याला स्वतःची ओळख करून द्यायची काही आवश्यकता नाही असं निश्चितपणे वाटते. या सगळ्या घडामोडी घडत असताना 2 दिवसांपूर्वी शेका पक्षाने एक मोठा बॉम्ब टाकला. शेका पक्षाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत या वार्डातून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जिल्हा परिषदेला नीता संतोष पाटील ज्या आतकरगावच्या आहेत, त्या ग्रामपंचायतीच्या मेंबर होत्या. याच्या अगोदर त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवलेली आहे. त्या निवडणुकीत जरी त्यांना पराभव पत्करावा लागला ते एक मोठ्या फॅमिलीतून येतात. त्या लालेंची एक फॅमिली, महादेव लाले, जे शेका पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांच्या सुनबाई आतकरगाव पंचायत समिती गणातून लढू शकतात, म्हणजे लढतील अशी घोषणाच शेका पक्षाने केली आहे. पलीकडच्या खानाव पंचायत समिती गणातून शांताराम पाटील हे शेका पक्षाचे कट्टर निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे, हे सुद्धा लढतील अशी घोषणा शेका पक्षाच्या नेत्यांनी जी काय बैठक झाली 2-3 दिवसांपूर्वी उमऱ्यामध्ये, त्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे जर शेका पक्षाची एंट्री झाली तर मग त्याचा परिणाम कुणावरती होईल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. ठाकरे गटाची भूमिका काय असणार आहे ते आपल्याला पाहावं लागेल. RPIची बऱ्यापैकी ताकद ग्रामीण भागात आहे, त्यांची भूमिका काय असेल ते आपल्याला पाहावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी जरी आपण विचारात घेणार असलो तरी त्याला अजून बराच कालावधी आहे. निवडणुका जाहीर व्हायच्यात, आचारसंहिता जाहीर व्हायची आहे. असं जरी असलं तरी श्रद्धा साखरे ज्या पद्धतीने पायाला भिंगरी लावून बाहेर फिरतायत, घरोघरी जात आहेत, गाव बैठका घेत आहेत, महिलांना भेटतायत, त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत, ते पाहता आज तरी श्रद्धा साखरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. श्रद्धा साखरे एक पाऊल अन्य उमेदवारांच्या पुढे आहेत हे निश्चित.